नमस्कार शेतकरी बांधवांनो, हंगाम 2026साठी सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवीन हंगामाची चाहूल लागताच शेतकरी बांधवांची लगबग जवळपास पीक लावणीसाठी म्हणजे आपल्या नंदुरबार परिसरात केळी व पपई लावणीसाठी धावपळ सुरू होऊन जाते। तर आपण एक शेतकरी बांधवाची जर एक परिस्थिती बघितली तर शेतकरी कधी हारत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे इथले शेतकरी बांधव किंवा सर्व परिसरातले शेतकरी बांधव। तर मागच्या 2 वर्षापासून आपण जर एक कृषी उत्पन्नाच्या दराबाबत बघितलं तर वाढलेले भाव म्हणजे जेव्हा उत्पन्न दाराशी येतं तेव्हा भाव थोडेफार आपल्याला उच्चांक गाठतात आणि अचानक ते ढासळतात। तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय नसतो की आपण पुढच्या वर्षी बागायती पिकांकडे वळावं की नाही। पण नवीन हंगाम सुरू होताच परत त्यांना एक नवीन नवचेतना येते की आपण यावर्षी सुरुवात करू, हे वर्ष किंवा हा हंगाम आपल्याला परत सुख देऊन जाईल किंवा सुखदायक असावा। तर मागच्या 2 वर्षात जे घडलं, भाव जे होते पिकांचे ते अचानक वाढले आणि अचानकच कोसळले। तर कोसळलेल्या मार्केटमध्येही आम्हाला अपेक्षा नव्हती की यावर्षी हंगामाची सुरुवात शेतकरी बांधव परत सेम एनर्जीने करतील ज्या एनर्जीने मागच्या 2 वर्षात त्यांनी केली। तर चला, आज आपण इथं आलेलो आहोत मोयदे गावात रामदास संभू यांच्या शेतात। तर इथं ते केळी लागवडीसाठी बेसल डोस टाकणी सुरू आहे। तर आपण जेव्हाही घर बांधतो तेव्हा आपण पाया मजबूत करतो घराचा, म्हणजे फाउंडेशन जे आहे हे पक्क करतो। तर फाउंडेशन पक्क असेल तर घराची लाईफ ही मोठी असते किंवा घर हे कोसळत नाही अचानकच। तर त्याच पद्धतीने सॉईलचं म्हणजे मातीचं फाउंडेशन जर तुम्ही पक्क केलं, मातीच्या पायाभरणी जर तुम्ही पक्की केली तर येणारं जे पीक आहे ते येणारं पीक हे तग धरून ठेवतं आणि उत्पन्नात तुमची भर पडते। तर ह्याच अनुषंगाने आपण जैविक व सेंद्रिय उत्पादनांकडे शेतकऱ्यांना मागच्या 5 वर्षापासून वळवण्याचा प्रयत्न करतोय। बऱ्यापैकी नंदुरबार जिल्ह्यात सेंद्रिय आणि जैविक उत्पादनांबाबतीत जागरूकता निर्माण झाली आहे, अवेअरनेस बऱ्यापैकी झालेला आहे। सेंद्रिय खतांमध्ये तनया ॲग्रोनिक्सकडनं प्राकृत व कनक हे 2 उत्पादनं दिले जातात। कनक हे तुम्हाला शेणखताला उत्तम पर्याय आहे। शेणखत मिळणे थोडंसं कठीण काम झालेलं आहे, त्या हिशोबाने आपण शेणखत आधारित कनक हे उत्पादन शेतकऱ्यांना देतो। मातीची जी जैवविविधता आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। तर मातीची जैवविविधता जेवढी जास्त असेल तेवढं रोग आजार येणार नाही, तुम्ही जेही खतं द्याल ते पिकांना लागू होतील। त्या अनुषंगाने आपण प्राकृत ही जैवसमृद्ध सेंद्रिय खत शेतकऱ्यांना टाईम टू टाईम रिकमेंड करतो। तर आता बेसल डोस प्रिपरेशनसाठी सगळे शेतकरी बांधव वळत आहेत। तर सिंगल सुपर फॉस्फेट आणि नीम पावडर जवळ तुम्ही 5 बॅग कणक म्हणजे 200 किलो कणक शेणखत आधारित खत आणि जैवसमृद्ध सेंद्रिय खत प्राकृत हे 1 बॅग आपण बेसल प्रिपरेशनसाठी घेऊ शकतात। इथेही आता सेम डोस अप्लिकेशन होत आहे। 5 कणक, 3 सिंगल सुपर फॉस्फेट, 1 प्राकृत आणि 2 नीम पावडरचा बॅग अशा बेसल प्रिपरेशनला आपण इथं रिकमेंड केलं आणि इथं अप्लिकेशन आज होतं आहे। तर पाया मजबूत करणं का गरजेचं असतं हे आपल्या घरावरनं आपण उदाहरण घेऊन आजच तुमचा जमिनीचा पाया मजबूत करा, तर पीक हे तुमचं मजबूत तिथं उभं राहील। अजून पुढचं जे आहेत ना नियोजन आम्ही टाईम टू टाईम तुम्हाला पोस्ट करत राहू। तुम्ही तनया ॲग्रोनिक्सच्या संपर्कात राहा। तुम्हाला जैविक व सेंद्रिय खतांबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकतात, माहिती घेऊ शकतात। आपलं मेजर जे फोकस आहे ते आहे सॉईल फाउंडेशन मजबूत करणं। दुसरं आहे जमीनजन्य आणि जी वातावरणात वेगवेगळी रोगराई किंवा कीड आढळते पिकांवर, तर त्या रोगराईवर आणि पिकांवर आढळणाऱ्या किडींवर आपण मेन फोकस ठेवलेला आहे। न्यूट्रिशन अपटेकमध्ये दिलेली खतं अपटेक होण्यासाठी उत्कृष्ट प्रकारची जैविक खतं आपण मागच्या 5 वर्षापासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत। तर आपणही यावर्षी तनया ॲग्रोनिक्स सोबत कोलॅबरेट होऊन पिकांना आपण एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करू। सस्टेनेबल फार्मिंगकडे आता आपल्याला वळावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे। रासायनिक खतांवर होणारा अतिरेक खर्च जो आहे तो कमी करायचा असेल तर जैविक व सेंद्रिय खतांकडे वळा, हे सांगणं म्हणजे हे ऐकणं काही नवीन नाही आहे तुमच्यासाठी, हे शास्त्र आहे। हे शास्त्र आता सगळ्यांना कळायला लागलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यात तुम्हाला हे
उत्कृष्ट प्रकारची उत्पादनं आम्ही इथल्या इथं अवेलेबल करून देतोय. तर तुम्ही आणि फील्ड सर्व्हिसेसही आम्ही आमच्या एम्प्लॉईच्या माध्यमातून टाईम टू टाईम देण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर शेतकरी बांधवांनी आमच्या सेवेचा लाभ घेतलेला आहे. यावर्षी आपणही आमच्या सेवेचा लाभ घ्यावा हे मी आपणा सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही.